मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला महाजन मास्तरांचा विजय असो महाजन मास्तरांचा विजय असो महाजन मास्तरांचा विजय असो अरे काळ्या शर्टाला पांढरे अस्तर एकच आमचे महाजन मास्तर काळ्या शर्टाला पांढरे अस्तर एकच आमचे महाजन मास्तर महाजन मास्तरांचा विजय असो ए गप्पा बसा आरडू नका मी बोलते ताई साहेबांना हे तो कॉम्प्युटर ठेवा रे तिथं व्यवस्थित व्यवस्थित ठेवा नवीन आहे तो ए फोटोग्राफर इकडे हे बघ आता वहिनी साहेब येतील आणि माझा म्हणजे महाजनांचा सत्कार होईल लक्षात आलं इकडे हे बघ हा असा असा अँगल पकडायचा म्हणजे माणूस कसा भव्य दिसला पाहिजे लक्षात आलं तुझ्या ह्या अँगलला काढायचं म्हणजे भव्य दिसला माझ्या लक्षात येतं का मी काय सांगतोय ते काय महाजन मास्तर शाळेतली झोप पूर्ण करताय काय काही नाही काही अहो ते फोटोग्राफरला जरा कसा फोटो काढायचा ते सांगत होतो हे बघा वहिनी साहेब कॉम्प्युटर आणलाय हार सुद्धा आणलेत हार सुद्धा हे दे ना ते घ्या महाजन मास्तर आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारू हो विचारा ना वहिनी साहेब शेण की शेण शेण मग जरा खाते महाजन मास्तर तुम्हाला माहिती हा कॉम्प्युटर कुणी आणलाय ते हो म्हणजे नाही ते फाटक बहिणी नाही पाठक बहिणी नाही तिनं नाही आणलाय हा कॉम्प्युटर यो कॉम्प्युटर आमच्या गायकवाडांच्या पैशातनं आलाय अहो काय चाललंय महाजन मास्तर पैसे कुणाचे कॉम्प्युटर देतय कोण सत्काराला येतय कोण काय चाललंय काय हे गायकवाडांच्या पैशातनं ह्या कॉम्प्युटर येतो आणि तुम्ही सरळ वर तोंड करून सांगताय तुम्ही आणला कॉम्प्युटर म्हणून चूक झाली बहिणी साहेब अहो अहो मला माहीतच नाही की हा तुमच्या पैशातनं आणलाय तो हा सगळा घोळ त्या पाठक बाईचा आहे तिने सांगितलंच नाही हो मला शिक्षा करा तिला मग वटणीवर आणा लईच पुढ पुढ करते तुम्ही जर तिला वटणीवर आणला नाही तर तुमची बदली आम्ही कोणत्या ठिकाणी करू नाही 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 वहिनी साहेब असं करू नका वहिनी साहेब चूक झाली माझी चूक झाली असं करू नका वहिनी साहेब निघा हो निघतो ना ए घ्या रे तो कॉम्प्युटर तो कॉम्प्युटर हितच ठेवून निघायचं हो चला निघा ठेवतो ना इथं ठेवतो तुम्ही म्हणाल तसं करतो चला रे ताईसाहेब गंमत आता आपण यावर गेम खेळू म्या नाही तुम्ही खेळा लय भारी दिसत्याल मी तुमचा फोटो काढते कॉम्प्युटर खेळताना हा
ए अंजली 5 वाजल्यात. चल की घरी जाऊया आपण. सगळे शिक्षक गेलात घरी. चल ना आपण पण जाऊ. तू ते कॉम्प्युटरचं एवढं मनाला लावून घेऊ नका. येडाय ते हेड सर. काय अगं होय 3 दिवसाचं काम 1 दिवसात करा म्हणे. असं कुठं होत असते वे. अगं आपल्याला जमेल तितकं करूया. एवढं सिरियसली करायची काय पण गरज नाही. कोणी बी बघणार नाहीये हे. आणि समजा जरी बघितलंच तर त्याचं क्रेडिट बी हेडमास्टरच घेतील. बघतो. अगं आपण क्रेडिटसाठी थोडी ना करतो काम. आनंद मिळतो म्हणून करतो ना. वा सुविचार. सुविचार ऐकावा बसून. जास्त शिकल्यात नाही पण अक्कल शून्य. काय झालं सर. आम्ही काम करतोय. होईलच पूर्ण. हो होईल ना. काम पूर्ण होईल. तिकडे वाड्यावर महाजनांचं उच्चाटन करायचं काम पूर्ण होईल. तुमच्या अतिशहाणपणामुळे आज वहिनी साहेब ओरडल्या माझ्यावर. अरे अरे त्या वाड्यावर आजपर्यंत किती मान होता मला. किती किंमत होती. पण आज तुमच्यामुळे धुळीच मिळाली आहे ती. अरे त्या माधू समोर त्या पोरांसमोर शेट. तो कॉम्प्युटर तुम्ही कुठल्या पैशातनं आणलं ते तुम्ही का नाही मला सांगितलं. तुम्ही ती गोष्ट लपवलीत म्हणून माझा अपमान झाला ना वाड्यावर. नाहीतर त्या गायकवाडांची वर डोळे करून बघायची हिंमत नव्हती माझ्याकडे. अरे तुम्ही पैसे तटवलेत म्हणून त्यांनी कॉम्प्युटर वाड्यावर ठेवून घेतला. अपमान अपमान झाला माझा. चला निघा निघा. ₹1,00,000. आता प्लीज पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका. आता संपला खरा व्यवहार. ए राणा अरे चल की. शाम होत आली. सकाळपासून इथंच आहेस. चल की र. तुमच्या या लफड्यात तुमच्या या भांडणात माझा हाल होतं या. अरे चल की र. ए साहेबराव तू तरी सांग. अरे अरे पण किधर जाऊन विचारतो बाईंना कशा पायी राग केला माझा. पैसे देतो आणि हे बी विचारतो माझी काय चूक आहे ती तरी सांगा. तडा तडा बोलून गेला असा. ही काय पद्धत आहे रागाची. अरे ए राणा राणा स्वतःच पैसे द्यायला गेलो असतो तो बरं झाला. तर काय पैसे दिलेत का पाडलेत कुठे काही कळायला मार्ग नाही. जीवाला घोर आहे नुसता. आणि वर तो माणूस परत येईल ही वेगळीच भीती. आई अगं दार उघड ना. दार का बंद आहे. अगं काय अंजली अगं कुठं होतीस इतका वेळ. फोन का नाही उचललास माझा. अगं मी कामात होते. फोन वाजल्याचं कळलंच नाही मला. हे काय असं काय फुटलंय. पण मिस कॉल बघून निदान कोणतरी करायचंच ना. बाबा काय झालंय. तुम्ही एवढे पॅनिक का झालात. तू उसाचे पैसे दिले नाहीस का त्याला. दिले. दिलेस. कुणाला दिलेस. राणाजींना. राणाजींना. अगं मग त्यांचा माणूस पैसे मागायला परत कशाला आला होता इथे. मी तोडफोड त्यानंच तर केली आहे सगळी. काय धमकी देऊन गेलाय. संध्याकाळपर्यंत पैसे नाही मिळाले तर परत येतो म्हणालाय.
काय चाललंय हे? तिकडे कम्प्युटर घेऊन गेले, मी पैसे दिले आणि आता नाही. तुम्ही थांबा, मी विचारते. आता मात्र हद्द झाली. हा काय प्रकार चालवलाय तुम्ही? मिळाले ना तुमचे पैसे? हा नाही म्हणजे मिळालं, पण रागाच्या भरात कुणाला द्यायचे हेच नाही सांगितलं तुम्ही. बंद करा तुमचा ढोंगीपणा. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला? आधी ऊस दिलात आणि नंतर त्याच्या आवाजासह पैसे मागितले. पैसे दिले नाहीत म्हणून शाळेतला कम्प्युटर घेतला आणि आता पैसे देऊन सुद्धा परत माणूस पाठवलात वसुलीसाठी. बस, काही बोलू नका. मिळाले ना तुमचे पैसे तुम्हाला? हे बघा राणाजी, आम्ही छोटी माणसं, गरीब आहोत, पण मानी आहोत. आजपर्यंत कोणाचा एक पैसाही नाही बुडवला. तुमचेही पैसे दिले ना हो आम्ही. गुळमुळीत बोलायची काही गरज नाही आता. तुमचे पैसे मिळाल्याचं तुम्ही तुमच्या माणसाला का नाही सांगितलं? आणि पैसे मिळूनही पुन्हा वसुलीला कशाला पाठवलं त्याला? वसुली? काय बोलताय तुम्ही? मी नाही पाठवलं कुणाला. हा मग त्यांना काय आपोआप समजलं? स्वप्न पडलं होतं त्यांना? आता आधी तुमच्या त्या धमकी देणाऱ्या माणसाला सांगा की तुम्हाला पैसे मिळालेत म्हणून. कुणी दिली धमकी? कोण होता त्यो? आता ते आम्हाला कसं माहित असणार ना? होता कुणीतरी एक दाढीवाला. रासवटासारखा राक्षस. यापुढे तुम्हाला कोणी बी धमकी देणार नाही. काळजी करू नका. काय काय राणादा? नमस्कार राणादा. अरे काय झाली असनी? कुणास ठाव, कधी बैठलं नाही एवढं चिडलेले असणे. कुणास ठाव. राम राम राणा नाही एवढं. काय झालं? शिवप्पा कुठे आहे? माहित नाही. शिवप्पा कुठे आहे? माहित नाही. ए बोल. माहित नाही. शेवटचं विचारतोय, शिवप्पा कुठे आहे? वाड्यावरती आहे ती.
हॅलो शिवादा राणादा तुम्हाला हुडकत्या ती वाड्यावरती येते ती काय शिवप्पा वाटकबाईंकडे पैसे मागितलास होता कोणीतरी एक दाढीवाला रासवटासारखा राक्षस. गरीबासनी रगदावतोस नाही 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 गरीबासनी रगदावतोस नाही 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 उठ मला दाव की तुझी राग अरे दाव की उठ उठ कुणी सांगितलं उठ 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 कुणी सांगितलं बोल बोल नाही 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 राणा भाऊजी यो उगा आमच्याकडे बघतोय. आम्ही असं काय बी नाही सांगितलं याला. ए शिवप्पा आम्ही कुठं सांगितलं. यानं काहीतरी शांतपणा केला असणार आणि ते कॅम्प्युटर पैसे आणले असणार. राणा भाऊजी आम्ही याने विचारलं सुद्धा तर ह्यो आम्हाला म्हणाला वसुलीचे पैसे म्हणून. राणा भाऊजी अहो विश्वास ठेवा आमच्या. आम्ही असं कसं करू. वहिनी तुम्ही असं कसं सांगाल. यो आधीपासून बाद आहे म्हणून याची कामावरून काढलं होतं काय रे. वय वय खरे आम्ही यासने परत कामावर घेतलं हीच आमची चूक झाली बघा. आम्ही याला सांगितलं होतं धाक दाखवून कुणाकडून वसुली करून घ्यायची नाही म्हणून. अय शिवप्पा सांगितलं होतं ना बा. बघा यो बी वय म्हणतोय. काय वहिनीने सांगून बी तू त्यांचं ऐकलं नाहीस. आता तर तू गेला. उठ बसवण्णा समजो की असनी अहो 2-4 चांगले गुण द्या. इथं आपण माणसं जोडतो आणि यो माणसं तोडाया निघालाय. आम्ही याला हेच सांगितलं होतं माणसं तोडायची नाहीत म्हणून. आता जा त्या पाटकांच्या घरी त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि माफी माग. आणि पैसे कुठे आहेत. हे मी दिलं परत. म्हणजे शिवप्पानं तुमच्याकडे पैसे आणून दिलं. देवा काही हिम्मत आहे का काय आहे याची. यानं नाही या पाठकबाईंनी आणून दिलं परत. उठ उठ कॉम्प्युटर उचल चल माझ्या बरोबर चल.
नंदिता, आज थोडक्यात वाचलीस तू. इतके दिवस रानाचं प्रेम पाहिलंस. आज आज यांचा तांडव काय असतो ते बी दिसलं. सांभाळाय पाहिजे.